नमस्कार, मी डॉक्टर पूनम गानू कागे। आज मार्च महिन्याची 8वी तारीख, आंतरराष्ट्रीय महिला दिन, म्हणजेच स्त्रियांचे गोडवे गाणारा दिवस। आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात कशी वावरते आहे हे सांगणारा दिवस। मग विविध कार्यक्रम, बक्षीस समारंभ, वर्तमानपत्रातील लेख, टीव्हीवरील कार्यक्रम या सगळ्यात स्त्री यशाचे पोवाडे गायले जाणार। पण मग दिवस संपला की 9 मार्चपासून स्त्रिया व स्त्रियांचा प्रश्न आहे तिथेच राहणार। कुठेतरी स्त्रीच्या प्रगतीपथावर पुरुष हाच कसा काटा बनून राहतो याची जाणीवही पुन्हा नव्याने करून दिली जाणार। थोडक्यात काय, आपण सर्व स्त्रिया मात्र एकमेकींच्या हातात हात घालून एकमेकींच्या उद्धारासाठी झटतच असतो। एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला जेवढ्या सहजतेने मदत करतो तेवढीच आपल्यातली एक स्त्री दुसरीला करते का? म्हणजे आपला तो स्ट्रगल आणि दुसऱ्यांच्या बाबतीत सगळ्याच बायकांना करावं लागतं, त्यात काय एवढं मोठं, असा दृष्टिकोन ठेवायचा। पण आता कुठेतरी बदल व्हायला हवे। म्हणजे दुसरीचे ड्रेस, हेअरस्टाईल, बोलण्याची पद्धत, जीवनशैली ह्यावर नुसती टीका न करता त्यात सुधारणा कशी होईल याचाही विचार आपण केला पाहिजे। जवळपास सर्वच पुरुष आपल्या पुरुष विश्वात रममाण असतात, पण आपले प्रश्न आपण एकमेकींनीच नकोत का सोडवायला? पहाटे 5च्या गजरापासून ते रात्री 11:30ला अंथरुणाला पाठ लावेपर्यंत दिवसभर जो राबता आपण काढतो त्यावर पुरुषांच्या 4 ओळींच्या कौतुकापुरतं मर्यादित न राहता आपल्या सगळ्या जणींनी प्रश्न कसे सोडवता येतील यावर एकत्र विचार करूया। एक आई, मुलगी, बायको, बहीण म्हणून आपल्यातली ती ही जितकी प्रेमळ आणि समजूतदार असते तितकीच ती दुसऱ्या तीच्या बाबतीतही असली पाहिजे। गाडून टाकली पाहिजे दुसऱ्या स्त्रीबद्दलची तिरस्काराची भावना आणि आंतरिक स्पर्धा। 19व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्यातील तीला शिक्षण देण्याचे बंड पुकारले। त्यानुसार आपण सगळ्याजणी खूप खूप शिकत गेलो खऱ्या, पण दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याचा धडा कुठल्याच पुस्तकात आपल्याला सापडलेला नाही। शेवटी स्त्रियांच्या समस्या या स्त्रियांनाच पटकन कळू शकतात आणि त्याचे यशस्वी मार्गही त्यांनाच ठाऊक असतात। आज 8 मार्च रोजी आपण एक प्रतिज्ञा करूया की माझ्यातील मी दुसरीतील तीला समजून घेईल। आपल्या जवळच्या 10 स्त्रियांशी, मग ती ऑफिसमधील अधिकारी असेल, आपल्या सासूबाई असतील किंवा घरचा राबता उपासणारी कामवाली बाई असेल, तिच्याशी वरवर न बोलता तिचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण सुसंवाद साधूया। कदाचित नुसत्या बोलण्यानेही तिचे मन मोकळे होईल आणि तिलाच तिच्या प्रश्नांचे उत्तरही मिळेल। प्रयत्न करूया सगळ्याजणी एकत्र येऊन एकमेकांना खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा, स्त्री शत्रुत्व संपून टाकण्याचा आणि मग कधी काळी शेक्सपियरनी युरोपमध्ये बसून लिहिलेल्या वुमन दाय नेम ऑफ जेलसी या विधानाला खोडून काढण्याचा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर रोलरकोस्टर पेरेंटिंग चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।